मित्रांनो, अनेक लोकांना सकाळी उठल्यानंतर काहीतरी खाण्याची सवय असते, ज्याला आपण नाश्ता म्हणतो. दुपारच्या जेवणाआधी हलकं-फुलकं काही खाणं हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये नाश्त्याच्या पदार्थांबद्दल बोलायचं झालं, तर पोहे हा पदार्थ अगदी परंपरेप्रमाणे खाल्ला जातो असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. काही लोकं नाश्त्यामध्ये सँडविच, वडापाव, समोसा किंवा इतर अनेक पदार्थ खातात. पण या सगळ्यांमध्ये पोहे हा एक असा पदार्थ आहे, जो हलका, पचायला सोपा आणि योग्य पद्धतीने खाल्ला तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो. मात्र मित्रांनो, इथेच आपण एक मोठी चूक करतो. आपल्याला वाटतं, की पोहे म्हणजे हलका पदार्थ आहे. त्यामुळे आपण त्यात काहीही टाकलं तरी चालतं. काही लोकं पोह्यांमध्ये खूप जास्त शेंगदाणे टाकतात. काही जण काजू टाकतात, तर काही जण बटाटेही जास्त प्रमाणात घालतात. आणि या छोट्या-छोट्या चुका पुढे जाऊन आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. म्हणूनच जर तुम्ही नाश्त्यामध्ये पोहे खात असाल, तर त्यामध्ये कोणते घटक टाकायचे आणि कोणते टाळायचे, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तसेच पोहे रोज खाणं योग्य आहे का? काही लोकं रोज पोहे खाऊ शकतात का? किंवा पोह्यांवर साखर टाकून खाणं योग्य आहे की चुकीचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करते. अनेकांच्या सकाळची सुरुवात ही खमंग कांदे पोह्यांनी होत असते. नाश्ता म्हटलं की तळलेले शेंगदाणे, नरम झालेला कांदा, भरपूर शेव आणि त्यावर लिंबाची फोड असलेले कांदे पोहे. घरच्या घरी देखील कांदे पोहे झटपट होतात. आणि अगदी कुठे उभं राहून खायचं झालं तर खिशाला परवडणारे कांदे पोहे सहज मिळतात. पोह्याची पद्धत वेगवेगळी असते, मात्र त्याचा स्वाद प्रत्येकालाच खेचून आणू शकतो. पोह्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. अगदी सकाळी पोटभर पोहे खाल्ले की दुपारीच भूक लागते. एवढंच नव्हे, तर वेट लॉसमध्ये देखील वाटीभर पोहे खाल्ल्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये कॅलरीचं प्रमाण देखील योग्य असतं. पोह्याचं सेवन आरोग्यासाठी चांगलंच असतं, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातक असतो. तुम्ही अगदी दररोज पोहे खाल्लेत तर ते शरीराला फायदाच नाही, तर नुकसान करायला कारणीभूत ठरतात. रोजचे हे पोहे तुमचं शरीर आतून पोखरून टाकतात. वजन वाढतं. नाश्त्यात पोहे खाणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. पण जर तुम्ही रोज पोहे खाल्ले तर तुमचं वजन वाढू शकतं. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप जास्त असतं, ज्यामुळे वजन वाढू शकतं. याशिवाय अनेक जण पोह्यांमध्ये शेंगदाणे, बटाटे यांचाही वापर करतात. शेंगदाणे आणि बटाट्याच्या अतिसेवनाने शरीरातील चरबी आणि लठ्ठपणा वाढू शकतो. तसेच अनेकांना पोह्यांवर ओलं खोबरं भरपूर प्रमाणात लागतं किंवा हिवाळ्यात मिळणारा मटार देखील मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या सगळ्या पदार्थांनी तुमचं वजन वाढू शकतं. तसेच ब्लड शुगर लेवल वाढते. मधुमेहाच्या रुग्णांना भात टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण भात खाल्ल्याने शरीरातील रक्ताची साखरेची पातळी वाढते. पोहे देखील तांदळापासून बनवले जातात. अशा परिस्थितीत रोज जर पोहे खाल्ले तर रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. विशेषतः ज्यांना मधुमेह आहे त्यांनी पोहे खाऊच नयेत, किंवा पोहे खाताना त्यामध्ये शेंगदाणे, खोबरे, बटाटा याचा वापर न करता भरपूर भाज्यांचा वापर करावा. जसे की वाटाणे, फरसबी यासारख्या भाज्या पोह्यांमध्ये टाकून खाऊ शकता. दुसरा आहे ॲसिडिटीची समस्या. नाश्त्यात पोहे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेलं राहतं. पण पोह्यांच्या अतिसेवनामुळे काहींना ॲसिडिटी आणि पोटात क्रॅम्पचा त्रास होऊ शकतो. जास्त पोहे खाल्ल्यास पोटात जडपणा जाणवू शकतो. या सर्व समस्या टाळण्यासाठी पोह्याचं सेवन मर्यादित प्रमाणात करावं.
तसेच पोहे तेलकट असतात आणि त्यामध्ये बटाटा, शेंगदाणे टाकल्यामुळे त्यामध्ये पित्त वाढतं. पोहे कधी आणि किती प्रमाणात खावेत हे आता आपण जाणून घेऊयात. पोहे खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. मात्र ते नेहमी मर्यादित प्रमाणात सेवन करावे. पोहे जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान होतं. जर तुम्हाला पोहे खायला आवडत असतील तर तुम्ही ते आठवड्यातून 2-3 दिवस न्याहारी किंवा चहाच्या वेळी नाश्ता म्हणून खाऊ शकता. पोहे खाताना लक्षात ठेवा की 1 वाटीपेक्षा जास्त पोहे खाऊ नयेत. वजन कमी करायचं असेल तर पोहे बनवताना शेंगदाणे किंवा बटाटे घालूच नका. दररोज किंवा जास्त प्रमाणात पोहे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढणे, वजन वाढणे, ॲसिडिटी आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. कारण पोहे तांदळापासून बनवलेले असतात. त्यात कार्ब्स जास्त असतात, ज्यामुळे मधुमेहींना धोका असू शकतो. अधिक तेल, शेंगदाणे आणि बटाट्याचा वापर शरीरातील कॅलरीज वाढवतो. पोहे तांदळापासून बनतात, त्यामुळे ते रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवू शकतात. मधुमेह असलेल्यांनी दररोज पोहे खाणं टाळावं. पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असल्याने अतिरिक्त सेवनामुळे लठ्ठपणा किंवा वजन वाढण्याची समस्या होऊ शकते. खूप जास्त फायबरमुळे ते पचायला जड जाऊ शकतात, ज्यामुळे ॲसिडिटी, अपचन आणि पोट खराब होणं असे त्रास होऊ शकतात. पोषण मूल्यांची कमतरता. प्रक्रिया केलेल्या पोह्यांमध्ये पौष्टिक घटक कमी असू शकतात. विशेषतः जर त्यासोबत भाज्या न घालता ते फक्त पिठासारखे खाल्ले तर. पोहे बनवण्याची पद्धत. तेल आणि शेंगदाणे जास्त असल्यास शरीरात चरबी वाढते. पोहे आरोग्यदायी बनवण्यासाठी त्यात बटाट्याऐवजी वाटाणे, फरसबी, गाजर अशा पालेभाज्यांचा वापर करा आणि शेंगदाणे कमी टाका. आता आपण जाणून घेऊया कोणी पोहे खाऊ नयेत. ज्यांची पचनक्रिया मंद आहे किंवा ज्यांना पोटाच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी कमी फायबरचं प्रमाण योग्य पचन किंवा शौचास प्रभावीपणे चालना देऊ शकत नाही. या व्यतिरिक्त पोहे अनेकदा मसाले, कांदे आणि शेंगदाण्यांसोबत तयार केले जातात. ते संवेदनशील पोटासाठी अधिक आव्हानात्मक असू शकते. आता काही जण म्हणतात पोहे खाल्ल्याने शुगर वाढते का? होय, पोहे तांदळापासून बनवलेले असल्याने आणि त्यात पिष्टमय पदार्थ म्हणजेच कार्बोहायड्रेट जास्त असल्याने ते रक्तातील साखर वाढवू शकतात.